गुप्ते तिथे गुप्ते गुप्ते तिथे गुप्ते. विजयजी, आयुष्यातल्या कुठल्या तरी एका कार्यक्रमामध्ये किंवा एका शो मध्ये कधी फजिती झाली आहे का? शक्यतो असा प्रसंग घडत नाही. त्यातून आयत्या वेळेला काय घडेल सांगता येत नाही. असा एक प्रसंग गंमतशीर सांगतो की एका प्रयोगामध्ये माझा प्रयोग आहे, छोटासा प्रयोग होता की एक नळी आहे, त्याच्यामध्ये पांढरे रुमाल मी टाकतो आणि फुंकर मारल्यानंतर त्या रुमालाचा रंग बदलून तो बाहेर पडतो फुंकर मारल्यानंतर. तर हा प्रयोग करताना ठीक आहे, तो रुमाल मी घातला, पांढरा रुमाल घातला, तिकडनं रंगीत रुमाल टाकला आणि मी त्या अशी नळी वर तोंड करून फुंकलं तर तो रुमाल उडाला आणि उडाल्यानंतर वरतीच्या पडद्याच्या दोऱ्या टांगलेल्या असतात आडव्यात, त्याच्यावर जाऊन तो अडकला. अडकल्यानंतर मला तो हातात काही घेऊन दाखवता येईना. तर प्रेक्षक सगळे हसायला लागले. प्रेक्षक हसायला लागल्यानंतर एक प्रेक्षक धीट होता, तो स्टेजवर आला. मला म्हणला, जादूगार तुम्ही ते नेत्रशक्तीचे वगैरे प्रयोग करता, तर मग हा रुमाल का नाही नेत्रशक्तीने खाली काढत? म्हणलं नेत्रशक्तीचे प्रयोग मी करतो, पण जर कापडा अशी जर खाली यायला लागली तर तुमची काय परिस्थिती होईल म्हटलं. नरेंद्रजी, अंधश्रद्धा बाळगू नये ही गोष्ट एखाद्या राजकीय नेत्याला समजावताना आलेली अडचणी. नाही, मला स्वतःला असं वाटतं की आपले राजकीय लोक किंवा नेते हे साधारणपणे माझ्यापेक्षा बरेच जास्त हुशार आहेत. त्यामुळे मला ते भेटले की ते नक्कीच असं म्हणतात की दाभोलकर तुम्ही फार चांगलं काम करता आणि हे काम समाजामध्ये व्हायलाच पाहिजे आणि तुम्ही जे काम करता त्याला आमचा पाठिंबाच आहे. त्याच्यामुळे मी त्यांना आणखी काय पटवणार? ज्यांना अंधश्रद्धांचं निर्मूलन करून घ्यायचं नसतं त्यांचं मी अंधश्रद्धांचं निर्मूलन कसं करू? जो माणूस विचाराच्या देवाणघेवाणीसाठी खुला आहे त्याच्यासाठी आज भरपूर वाङ्मय सोडाच, शिक्षणामध्ये देखील हेच लिहिलेलं आहे की वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करावा. त्यामुळे पहिलीपासून हा सगळा विचार सांगितला जातो. त्यामुळे फक्त घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं, पण तू पाणी पी असं कसं काय सांगणार? ज्या लोकांना स्मरून चालवतात हे सरकार ते त्यांच्या विधिमंडळासमोर 3च पुतळे आहेत. एक महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ह्या तिघांनी आयुष्यात कधी कुठल्या बाबा बुवाकडे गेल्याची नोंद नाही. त्यांना स्मरून जो माणूस हे राज्यशकट चालवतो त्यांनी एका वादग्रस्त बाबांचे पाय पूजणं. दुसऱ्या बाजूला ते ज्या घटनेच्या आधारे चालवतात त्या घटनेमध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे आणि ते त्यांच्याच एक नेत्या इंदिरा गांधींनी केलेली दुरुस्ती आहे. कर्तव्य घातली इंदिरा गांधींनी घटनेत आणि एक कर्तव्य असं आहे की इट इज अ ड्युटी ऑफ एव्हरी इंडियन सिटीजन टू प्रमोट सायंटिफिक टेम्परामेंट. त्या वैज्ञानिक दृष्टिकोनाशी चमत्कार विरोधी आहे आणि मूळ विज्ञान धोरण त्यांच्याच एका नेत्याने म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलंय. तर त्यांचा पक्षाचे दोन्ही सर्वोच्च नेते विरोधी, महाराष्ट्रातले समाजसुधारक विरोधी आणि तुम्ही चमत्कार करणाऱ्या एका वादग्रस्त बाबाचे पाय धुताय. हे महाराष्ट्राच्या समाजसुधारकांशी तुम्ही केलेली गद्दारी आहे. आणि हे मी असं स्पष्ट बोलतो. त्याच्यामुळे तुम्ही जे मगाशी म्हटला की मी नेमस्त आहे का नाही, तर मी नेमस्त आहे, पण परखड आणि सत्य बोलणं हेच कदाचित प्रक्षोभक आणि जहाल होऊ शकतं, जसं अनेकदा माझ्यावर झालेलं आहे. त्याच्यामुळे मला 1-2 नाही, माझ्यावर एक 14 खटले आहेत आणि एकूण 10 कोटी रुपयाचे अब्रूनुकसानीचे आहेत आणि ते मी निवांतपणे लढवत असतो. मी काही कोणाला सांगत नाही, माझ्या चेहऱ्यावर काही दिसत नाही. मी झोपल्यानंतर मला 1 मिनिटात रात्री झोप लागते. शांतपणे त्यातले 14 पैकी 3-4 खटले माझ्या बाजून लागलेत. ते सनातननी गोव्यात घातलेत 10 खटले. त्यामुळे असं आहेच ना की ज्या क्षेत्रात मी काम करतो त्या क्षेत्रामध्ये ही लढाई आहे की विचाराची लढाई जमली नाही की लोक बाकीची लढाई करतात, ते आपण सोसायची. पण अजूनही लोक बुवाबाजीचं म्हणजे बुवा लोकांची दर्शनं म्हणजे घेतात. याचा अर्थ उघड आहे की आम्ही मायनॉरिटीत आहोत आणि आम्ही मायनॉरिटीत आहोत हे आम्हाला समजतं, पण आम्ही कायमचा अल्पसंख्याक राहावं अशी काही आमची इच्छा नाही. त्याच्यामुळे आमचं असं म्हणणं आहे, म्हणजे हे मी एकदा मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं. ते मला असं म्हणाले, कुठल्याही बाबा बुवांच्याकडे हजारो लाखो लोक जातात आणि जिथं लाखो लोक जातात तिथं आम्हाला जावं लागतं, याच्यासाठी तुमच्याकडे काय उत्तर आहे का? मी म्हटलं, साहेब आपण ज्या राज्याचे मुख्यमंत्री आहात त्या राज्यात 20,000 माध्यमिक शाळा आहेत, 80,000 प्राथमिक शाळा आहेत, 6 लाख प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक आहेत, 1,10,00,000 विद्यार्थी आहेत आणि त्यांना हेच शिकवावं असं तुमच्या शैक्षणिक धोरणात अधिकृतपणे लिहिलंय. मूल्य शिक्षणात वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, शिक्षणाच्या गाभा घटकामध्ये वैज्ञानिक मनोभावाची निर्मिती आहे. तुम्ही त्यांना ते शिकवत नाही म्हणून हे नंतर ते बिचारे बाबा बुवाकडे जायला लागतात. मग ते म्हणले त्यांना कसं शिकवायचं? म्हणते मी शिकवतो, तुम्ही आम्हाला संधी द्या, आम्ही एक नवा पैसा न घेता यांची डोकी सुधारायची जबाबदारी घेतो शिक्षकांची. आणि आता वेळ झालेली आहे ती म्हणजे आपल्या लोकांच्या खुपण्याची, त्यांच्या प्रश्नांची. माझा प्रश्न विजय रघुवीरजींना आहे की तुमचे चिरंजीव जादूगार व्हावेत ही तुमची इच्छा होती की मुलाची इच्छा होती, कसं काय? माझी इच्छा होतीच.
माझ्या वडिलांची पण माझी इच्छा होती, पण आम्ही कधी इच्छा लादल्या नाहीत. मी त्याला कधीच म्हटलं नाही की तुला, मी तर तो अमेरिकेत गेला होता त्यावेळेला हा म्हणजे विषय सोडून दिला होता की तो कधी परत भारतात येईल आणि प्रयोग करेल. कारण अमेरिकेतलं लाईफ कसं आहे तुला माहिती आहे की तिथे गेलेलं माणसं MS झालेला म्हणून ते कधीच इकडे येत नाही परत. परंतु त्याला ती आवड आहे म्हणूनच तो परत आला आणि एवढं नाव आहे त्याचं. नाही पण त्याचं जितकं कौतुक आहे तितकंच तुमचं देखील तुमच्या संस्कारांचं आणि याचं कौतुक आहे ते खरं तर. पुढचा प्रश्न. माझा प्रश्न नरेंद्रजींना आहे की आत्ताच्या या पिढीला या चळवळीत भाग घेण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल? नाही, साधा प्रयत्न आहे की तुम्ही साधा मला फोन करा हो. 94 238 66 540 हा माझा नंबर आहे. तुम्ही मला फोन करा, नक्की माझे कार्यकर्ते तुम्हाला भेटतील. तुम्ही नरेंद्र दाभोलकर सातारा एवढ्या पत्त्यावर मला पत्र पाठवा, एवढे 2 शब्द लिहिले तरी ते येईल. मी माझ्या कार्यकर्त्यांना तुमचा पत्ता कळवीन. कारण मी जरी अल्पसंख्याक असलो आज विचारामध्ये, तरी मी मगाशी म्हटलं तसं अल्पसंख्याक राहण्याची माझी अजिबात इच्छा नाही. त्याच्यामुळे मला बहुसंख्याक होण्यासाठी जे जे मदत करतील त्यांचं स्वागतच आहे ना. पुढचा प्रश्न. रघुवीरजी, तुमच्या मिसेसची आवडती जादू कोणती? नाही, कुठली, स्टेजवरची का घरातली? स्टेजवरची आवडती जादू तिथे म्हणली तर आम्ही नोटांचा पाऊस पाडतो. रिकामे हात दाखवून पहिल्यांदा 1 रुमाल 2 रुमालांमधून नोटांचा पाऊस पडतो. ती तिची अतिशय जादू आणि ती मला ती घरी करायला लावते. नोटा खरा असतात का घरात? अर्थातच, म्हणूनच करायला लावते.